गुड मॉर्निंग मंडळी, मी स्वप्नील कात्रड आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा. तर कसे आहात मंडळी? मजेत आहात ना? मजेतच असायला हवं. तर मग काय चाललं आहे? छान, मस्त. तर गरमी कशी आहे तुमच्याकडे? व्यवस्थित ना? मंडळी, तुमच्या जिल्ह्यांमध्ये इलेक्शन झालं की नाही तुमच्या आसपास? पुढे आमच्या मुंबईला तर 20 तारखेला अजून वेळ आहे. हां, आमच्या गावच्या साईडला म्हणजे रत्नागिरीला पण आणि सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि आमच्या गावी बिरमणीत म्हणजे महाबळेश्वर म्हणजे सातारा जिल्ह्यात सुद्धा इलेक्शन झालेलं आहे. आता माझ्या सासरवाडीला येत्या 13 तारखेला इलेक्शन आहे पुण्यामध्ये. म्हणजे मी अपडेट देतो तुम्हाला, सासरवाडीचं म्हणजे पुण्याची अपडेट देतो आहे. आणि त्याच्यानंतर मग आमच्या मूळ गावी म्हणजे मूळ वतनावर, म्हणजे मी तर स्वतःचं मूळच समजतो, मुंबईमध्ये 20 तारखेला इलेक्शन आहे. आणि मित्रांनो, आम्ही नक्कीच वोट करणार आहोत. आम्ही गावी पळून जाणार नाही आहोत. मी शब्द चुकीचा वापरला असेल, गावी पळून जायचं नाही, म्हणजे आपण सुट्टीसाठी गेलो आहे. पण मंडळी, इलेक्शन करून जा, वोट करून जा. वोटिंग करणं, मतदान करणं हा आपला जन्मसिद्ध अधिकार आहे. कारण त्याच्यावर येणारी पुढची 5 वर्ष अवलंबून असतात. मित्रांनो, मतदान नक्कीच करा. आजारी असेल तरी जाऊन नक्कीच करा मतदान. तर चला या मंडळी, तुर्तास तरी नाश्ता करायला या. इकडे मस्त की गवारची भाजी आहे, इथे चपाती आहे, केळी आहेत ना, समीक्षाने चिवडा आणलाय, लसूण चिवडा तो आहे. तर चला या मंडळी, नाश्ता करूया मस्तपैकी. पाणी पण आहे सोबत. जेवायला तर दुपारचा आम्ही जेवायला बसलो आहे. रिया इथे जेवायला. गवारची भाजी, चपातीच आहे आपल्याकडे. हे डाळ कसली का? आमटी, अख्खा मसूरची आमटी आहे. तर चला या जेवूया. भात आहे, चपाती आहे. रोज आम्ही दोघं येतो हॉटेलमध्ये. आज तनू आणला इकडे. तनूने मागवलं मसाला डोसा. हा तनू, आवडला का? तनू बिचारा कामगारासारखा खाते. मंडळी, आता फ्रेश होऊन बसलो आहे. फ्रेश नाही, जेवून बसलो आहे. जरा इथे पत्र्यावर हवा खात बसलो आहे. हवा येते शांत. रात्रीचे 11:15 झाले. तर ऑफिसचं काम बिम झालं आहे सगळं. आणि आता शांतपणे बसलो आहे. जेवलो वगैरे. दुपारी थोडासा त्रास झाला होता, पण आता ठीक आहे, ओके. त्रास म्हणजे कसं, युरिनला थोडासा प्रॉब्लेम झाला होता. आता इट्स ओके, इट्स फाईन. तेवढा त्रास होणार, ते म्हणले दुखणार. मंडळी, हवा तर नाही बसलं. जरा शेविंग केली आहे खूप दिवसांनी. नवीन लुक ठेवला आहे. काय करणार मंडळी, सगळं करावं लागतं. आमच्या मॅडम रागावल्या होत्या, बोलतात शेविंग करून या, काय एकदम जंगली दिसत आहे, म्हणून शेविंग केली. तर चला मंडळी, आता इकडे मस्ती करतात. तर आता मंडळी, तुमची रजा घेतो. पुन्हा भेटू उद्या सकाळी. तो पुन्हा टाटा, बाय बाय, गुड नाईट, शुभरात्री, बाय बाय, शुभरात्री. अरे हो, शुभरात्री करण्याच्या मंडळी तत्पूर्वी तुम्हाला आठवलं, उद्या मंडळी आहे आपला मराठी नववर्षातला दुसरा सण, म्हणजेच 3.5 मुहूर्तांपैकी एक असा अक्षय तृतीयेचा मुहूर्त. तर तुम्हा सर्वांना अक्षय तृतीयेच्या खूप 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 हार्दिक शुभेच्छा. आणि उद्या सगळ्यांनी आमरस पोळी खावा. हां, आमरस खायचा असतो अक्षय तृतीयेला. ॲक्च्युली भरपूर लेट झाला असेल, अधिक श्रावणामुळे थोडा पुढे गेला. मेमध्ये जवळजवळ उद्या 10 तारीख आहे, म्हणजे 10 तारखेला गेला. तर बाजारात आंबे आलेत, आमरस करून खा मस्त. की आमरस पोळी महाग असले तरी थोडं घ्या. मला मनाला सांगतो, मी अजून थोडे खाल्ले नाही, 2-3च खाल्ले तेवढे. तर असो, तुम्हा सर्वांना खूप खूप पुन्हा एकदा अक्षय तृतीयेच्या खूप खूप छान अशा शुभेच्छा. आणि या अशा सुंदर अशा नोटवर आपण आपला व्हिडिओ इथेच थांबवतो आहे. पुन्हा भेटू उद्या सकाळी. तोपर्यंत टाटा, बाय बाय, गुड नाईट, शुभरात्री. हॅपी नाही, अक्षय तृतीयेच्या लाख 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 सोन्यासारख्या शुभेच्छा.